आज आपण शिकणार आहोत हॅव, हॅज आणि हॅड याचा सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा. तर हॅव हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे आहे, दोघांचा मिनिंग सारखाच आहे. आणि हॅड म्हणजे होता, होते आहे. तर आपल्याकडे काही आहे हे आपण सेंटेन्समध्ये कसं यूज करायचं ते तुम्हाला सेंटेन्स बनवून सांगते. तर माझ्याकडे कुत्रा आहे. तर आपण सेंटेन्समध्ये कसं लिहिणार, माझ्याकडे कुत्रा आहे तर आय हॅव अ डॉग. आय हॅव अ डॉग. माझ्याकडे म्हणजे आय, आहेसाठी हॅव, आय हॅव, माझ्याकडे आय हॅव अ डॉग. हॅव आपण प्लुरल फॉर्मसाठी यूज करतो याचावाला. आय, वी, यू, दे. ह्या सेंटेन्ससाठी आपण हॅवचा यूज करतो. आणि हॅज आपण सिंग्युलर फॉर्मसाठी यूज करतो. ही, सी, इट आणि अदर नेम, त्यासाठी आपण हॅजचा यूज करतो. त्यांच्याकडे पैसे आहेत. तर त्यांच्याकडे म्हणजे दे हॅव मनी. त्यांच्याकडे पैसे आहेत, दे हॅव मनी. आमच्याकडे मोठे घर आहे. तर आमच्याकडे म्हणजे वी हॅव बिग हाऊस. हॅव केव्हा यूज करायचं आहे आपल्याला सेंटेन्समध्ये, म्हणजे माझ्याकडे आहे आता आहे म्हणजे आय हॅव अ डॉग. माझ्याकडे कार आहे, आय हॅव अ कार. माझ्याकडे कॅट आहे, आय हॅव अ कॅट. तर माझ्याकडे काय आहे चालू स्थितीमध्ये, त्यासाठी आपण प्लुरल फॉर्मसाठी हॅवचा यूज करतो. हॅव. त्यांच्याकडे पैसे आहेत, दे हॅव मनी. आमच्याकडे पैसे आहेत, त्यासाठी काय वापरणार आपण, वी हॅव मनी. आमच्याकडे मोठे घर आहे, वी हॅव बिग हाऊस. तर हॅवचा यूज केव्हा करायचा आहे आपल्याला सेंटेन्समध्ये, केव्हा यूज करायचा आपल्याला, आय, वी, दे, यू, त्यावेळेस आपल्याला हॅवचा यूज करायचा आहे. तुझ्याकडे कार आहे. तर हे आपण सेंटेन्समध्ये कसं यूज करणार, त्याच्यासाठी तुझ्याकडे म्हणजे यू हॅव अ कार. तर मी तुम्हाला हॅव सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा आहे ते दाखवलं आहे. आता आपल्याला हॅजचा यूज करायचा आहे. आता हॅजचे सेंटेन्स कसे बनवायचे ते सांगते. तिच्याकडे पेन आहे. तिच्याकडे म्हणजे सी हॅज अ पेन. तिच्याकडे पेन आहे, सी हॅज अ पेन. हा काय झाला सिंग्युलर फॉर्ममध्ये हॅजचा यूज करायचा आहे. त्याच्याकडे पेन आहे. हा सेंटेन्स आपण कसं करणार, फक्त ही
त्याच्याकडे म्हणजे ही हॅज अ पेन. सेम सेंटेन्स. ही हॅज अ पेन. त्याचा रंग लाल आहे. त्याचा रंग लाल आहे. तर त्याचा म्हणजे आपण काही एखादं पेन फूल कशासाठी बोलतो आहे, तर आता आपण कसं म्हणणार, त्याचा रंग लाल आहे. त्याचा म्हणजे इट. इट हॅज रेड कलर. इट हॅज रेड कलर. इट हॅज रेड कलर. त्याचा रंग लाल आहे. इट हॅज रेड कलर. त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. हे कसं म्हणणार आपण, त्याच्याकडे म्हणजे ही हॅज गुड जॉब. ही हॅज ए गुड जॉब. त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. ही हॅज ए गुड जॉब. सूरजकडे चांगली नोकरी आहे. फक्त इथे काय चेंज होणार, सूरज हॅज गुड जॉब. तिच्याकडे चांगली नोकरी आहे. सी हॅज अ गुड जॉब. म्हणजे आपल्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी म्हणजे सिंग्युलर फॉर्ममध्ये हॅजचा यूज करायचा आहे. आता मी तुम्हाला हॅव आणि हॅजसाठी सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा आहे तर ते दाखवलं आहे. आता आपल्याला हॅड कसा यूज करायचा सेंटेन्समध्ये ते सांगते. हॅडचा मिनिंग काय मराठीमध्ये आपल्याला होता, होते. तर आपल्याकडे काही होते. तर माझ्याकडे कार आहे, होती. माझ्याकडे कार होती पण आता आहे का, नाही आहे. माझ्याकडे कार होती. माझ्याकडे कार होती. मग आता आपण सेंटेन्समध्ये होती त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे, हॅड. माझ्याकडे आय हॅड अ कार. आणि माझ्याकडे कार आहे त्यावेळेस आपण काय म्हणणार, आय हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे पण माझ्याकडे आता होती, आता नाही आहे, म्हणजे त्यावेळेस आय हॅड अ कार. हॅडचा यूज आपण सिंग्युलर प्लुरल फॉर्म दोघांसोबत होती त्यावेळेस आपल्याला आय, वी, यू, दे, ही, सी, इट ह्या सगळ्यांसोबत आपल्याला हॅडचा यूज करायचा आहे. किंवा ज्या वेळेस आपल्याकडे काही होते हे सांगण्यासाठी आपल्याला हॅडचा यूज करायचा आहे. आय हॅड अ कार. तर तिच्याकडे चांगली नोकरी होती. तिच्याकडे चांगली नोकरी होती. पण आता आहे का, नाही आहे. तिच्याकडे म्हणजे सी हॅड अ गुड जॉब. तिच्याकडे चांगली नोकरी होती. सी हॅड ए गुड जॉब. त्यांच्याकडे पैसे होते. त्यांच्याकडे पैसे होते. पण आता आहेत का, नाही आहेत. त्यांच्याकडे पैसे होते. त्यांच्याकडे म्हणजे दे हॅड मनी. त्यांच्याकडे पैसे होते. दे हॅड मनी. तर इथे लक्षात आलं तुमच्या, आय, सी, दे, वी ह्या सर्वांसाठी आपण होते त्यावेळेस आपण हॅडचा यूज केलेला आहे. तिच्याकडे
तिच्याकडे खूप वेळ होता. तिच्याकडे खूप वेळ होता. होता तिच्याकडे म्हणजे शी हॅड प्लॅन्टी ऑफ टाईम. शी हॅड तिच्याकडे खूप वेळ होता. सी हॅड प्लॅन्टी ऑफ टाईम. त्याच्याकडे खूप वेळ होता. सी हॅड प्लॅन्टी ऑफ टाईम. इथे फक्त ही हॅड प्लॅन्टी ऑफ टाईम. त्याच्याकडे खूप वेळ होता. त्याच्याकडे म्हटलं तर इथे फक्त ही चेंज होणार. ही हॅड प्लॅन्टी ऑफ टाईम. आमच्याकडे खूप पैसे होते. आमच्याकडे खूप पैसे होते. We had plenty of money. आता मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल सांगितले हॅव, हॅज, हॅडसाठी सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा आहे. तर त्याच्याकडे भरपूर पैसे, त्याच्याकडे खूप पैसे होते. तर त्याच्याकडे म्हटलं तर आपण काय घेणार इथे फक्त ही हॅड प्लॅन्टी ऑफ मनी. असे बरेचसे सेंटेन्समध्ये आपण आपल्याकडे काय आहे हे सांगू लिहिताना कसा होता की आहे काय आहे. तर हे मी सेंटेन्स तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून सांगितलेले आहेत. खूप सारे एक्झाम्पल दिले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.